अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून दीपदान करायचं आहे. तर दीपदान कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे? आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला गिरीपौर्णिमा असं म्हणतात. काही ठिकाणी शेतकरी लोक या दिवशी रात्री धान्याची देखील पूजा करतात आणि म्हणूनच या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी काय करावं, काय करू नये, लक्ष्मी प्राप्तीचे काय उपाय आपल्याला या दिवशी करता येतील, त्याचबरोबर आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण या दिवशी नक्की काय काय करू शकतो, या दिवसाचा पुरेपूर वापर कसा करून घेऊ शकतो, याबद्दलचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कोजागिरी या शब्दाचा अर्थ होतो कोजागर्ती, म्हणजे काय, कोण जागा आहे, असं माता लक्ष्मी विचारते. आणि ज्या घरातील मंडळी खरोखर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागे असतात, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयार असतात, त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते, त्यांच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते आणि त्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य ही माता लक्ष्मी करते, ज्याला आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असं म्हणतो. प्रत्येकाला वाटतं माझ्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असावा, माता लक्ष्मी माझ्या घरात नांदावी. तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस चुकूनही अजिबात काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकवू नका. कोजागिरी पौर्णिमा हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि याचंच कारण म्हणजे पावसानंतरची ही पहिली पौर्णिमा असते आणि ही अश्विन महिन्यात येते, म्हणून याला अश्विन पौर्णिमा देखील म्हणतात. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुलगा असो किंवा मुलगी असो तर त्यांचं औक्षण केलं जातं. त्याचबरोबर समजा तुमची मुलं बाळ शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं किंवा लग्न झालेलं आहे, मग आता त्यांच्या कुटुंब दुसरीकडे स्थायिक झालेलं आहे, तरी पण बघा तुम्हाला औक्षण त्यांची घरच्या घरी करता येणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचं औक्षण करू शकता किंवा फोनवरून तुम्ही त्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ शकता. अशा पद्धतीने हे जे औक्षण जे आहे तर ते पौर्णिमेच्या निमित्तानं किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं होतं, त्याला आपल्या पाल्यांची अश्विनी करणं असं म्हटलं जातं. रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास गरबा खेळला जातो, आठवणीतल्या गाणी गायले जातात. त्याचबरोबर मग माता लक्ष्मीचं भजनाद्वारे काही स्तोत्र असतात, मंत्र असतात, तर किंवा त्यांच्या संबंधित आपल्याला जे काही या दिवशी वाचायचं असतं, जप असतो, धार्मिक गोष्टी असतील किंवा काही श्लोक असतील, मंत्र असतील, आरती, कुठला अध्याय वाचायचा असेल तर आपण हे सगळं जागरण करू शकतो. म्हणजे साधारणतः रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला ही पूजा पूर्ण करायची असते आणि त्यानंतर पुढची तुमची जी काही तुम्हाला बघा भजन कीर्तन जे काही जागायचं आहे, बघा की झोपायचं आहे, हे तुमच्यावर आहे. तुम्ही फक्त पूजा केली तरी पण चालेल. या दिवशी दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता, सुकामेवा घालून दूध आटवलं जातं आणि देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यांना शक्य होतं ते काय करतात, बाहेर चूल किंवा गॅस ठेवतात आणि त्याच्यावर दूध आटवतात आणि रात्री जेव्हा 12 वाजता तेव्हा बरोबर चंद्र आपल्या मधोमध बघा म्हणजेच आपल्या डोक्यावर आलेला असतो आणि एकदा की चंद्र त्या दुधामध्ये दिसला, चंद्राचं दर्शन झाल्यानंतर आपण तो प्रसाद देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवतो. जसं की माता लक्ष्मी, कुबेरदेव, चंद्रदेव, इंद्रदेव, त्याचबरोबर गणपती बाप्पा या सगळ्यांना आपण तो नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तो चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ ठेवायचा, कारण या दिवशी चंद्र हा संपूर्ण 16 कलांनी युक्त असतो आणि मग चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ ही खीर किंवा जे दूध जे बनवलेलं असेल ते प्रसाद आपण ठेवला की त्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा असतो. आता बघा तुमच्यापैकी काही जणींना पडलेला प्रश्न की या दिवशी आपल्याला उपवास करावा लागतो का किंवा उपवास धरणं हे अनिवार्य आहे का? बघा उपवास करणं न करणं ही आपली इच्छा आहे. तुमची इच्छा असेल की
मला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा तिचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून उपवास करायचा आहे, किंवा पौर्णिमेचा दिवस आहे म्हणून मी उपवास करायला इच्छुक आहे, तर तुम्ही नक्कीच करू शकता. या दिवशी उपवास करू शकता. बाकी नाही केला तरी देखील चालणार आहे. उपवास असेल तर रात्री जेव्हा देवीला आटवलेल्या दुधाचा किंवा खिरेचा नैवेद्य दाखवला जातो, त्याच्यानंतर या नैवेद्यातला प्रसाद म्हणून खायचा असतो आणि त्यात प्रसाद खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. आता बघा, दुसरा प्रश्न असा आहे की कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? तर बघा, कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 या दिवशी संध्याकाळी आपल्याला 12 वाजता साजरी करायची आहे. तसेच सत्यनारायण तुम्ही करत असाल तर सोमवारी संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळात बघा तुम्हाला हे सत्यनारायण देखील करायचं आहे. कोजागिरीचा दिवस माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. या दिवशी केलेली लक्ष्मी सेवा कधीही वाया जात नाही. तर मग या दिवशी तुम्ही तुमच्याकडे समजा कमळगठ्ठ्याची माळ असेल किंवा मग स्फटिकाची माळ असेल तर या माळेवर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. ज्याच्याकडे जप माळ नसेल त्यांनी दोन्ही हात जोडून जरी या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे. कुठलाही तुम्ही मंत्र जप करू शकता. जसं की बघा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. जो तुम्हाला कुठला येत असेल त्या मंत्राचा जप करायचा आहे. अतिशय प्रभावी मंत्र आहे. त्याचबरोबर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय या दिवशी वाचता येईल. महालक्ष्मी अष्टकम किंवा बघा मग तुम्ही श्रीसूक्त असेल तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी वाचता येईल. बघा, जे शक्य आहे त्या सेवा करायच्या आहेत. तसेच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक तुपाचं निरंजन लावायला अजिबात विसरू नका. या दिवशी तुम्हाला पौर्णिमेच्या अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन सुद्धा करता येईल. कुंकुमार्चन कसं करावं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. तसेच बघा, नुकतीच नवरात्र होऊन गेली आणि नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं. पण तुमच्यापैकी काही जणांना काही विशेष बघा काही अडीअडचणी आले असतील, जसं की मासिक धर्म असेल, सुतक सोयर असेल, काहीही अडचणी जर आल्या आणि ज्या कुलाचार करणं शक्य झालं नाही, काही कारणास्तव राहून गेलं, तर त्यांनी या कोजागिरीचा दिवससुद्धा कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा कुलदेवीची ओटी भरली तरी देखील चालणार आहे. देवीला कुंकुमार्चन करणं असेल किंवा पानाचा विडा अर्पण करणं असेल किंवा अजून काही गोष्टी, त्याचबरोबर कन्यापूजन जरी राहून गेलं असेल तर या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही सगळं काही रात्रीच केलं पाहिजे असं नाही. कोजागिरीच्या या दिवसभरात तुम्ही या गोष्टी कधीही पूर्ण करता येणार आहे. कोजागिरीच्या या रात्री दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे. जसं आपण दिवाळीला विविध प्रकारचे दिवे लावतो, दीपदान करतो, अगदी त्याच पद्धतीने देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी कोजागिरीला सुद्धा दीपदान करण्याची पद्धत आहे. तर दीपदान नक्की कुठं कुठं करायचं? तर बघा, काय करायचं आहे, सर्वात आधी एक दिवा आपल्याला बघा आपल्या अंगणामध्ये लावायचा आहे. आपलं तुळशी वृंदावन असेल तेथे किंवा मुख्य दरवाजा असेल तर तेथे तुम्ही दिवा लावायचा आहे. त्यानंतर देवघर असेल तेथे दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दीपदान अवश्य करायचं आहे. त्याचबरोबर पिंपळाचं झाड आहे तर त्या पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही या दिवशी दिवा लावण्याची पद्धत आहे, तर तिथे देखील तुम्ही दिवा लावू शकता. कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही दिवे लागणीचा जो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता बघा, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हटल्यामुळे काय होतं, देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि याशिवाय शत्रुपीडा असेल किंवा आपल्याला काही आधिव्याधी असतील तर त्यासुद्धा दूर होत असतात. आता सगळ्यात शेवटची गोष्ट की आपण या दिवशी उपाय काय काय करू शकतो. तर या दिवशी चंद्राचं आगमन असतं, त्यामुळे थोडा वेळ का होईना, म्हणजे जास्तीत जास्त 10 मिनटं का होईना, चंद्राच्या प्रकाशातले अवश्य बसावं. चंद्र उगवल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानिमित्तानं सुद्धा तुम्ही तुमच्या अंगावर चंद्राचा प्रकाश घ्याल. ज्या महिला प्रेग्नेंट असतील, गरोदर असतील, त्यांना सुद्धा पूजा करायची आहे. त्यांना देखील काहीच अडचण नाही.
त्यासुद्धा या चंद्रदेवाला अर्घ्य देऊ शकतात. बऱ्याच जण असं करतात की रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये दूध झाकून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर किंवा आंघोळीच्या आधीच आपण ते दूध प्यायचं असतं. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या गोष्टी अवश्य करा आणि कोजागिरीचा दिवस अजिबात चुकवू नका. कोजागिरीची ही जी रात्र असते त्यामध्ये केली जाणारी माता लक्ष्मीची सेवा ही खरंच खूप प्रभावी सेवा ठरते. तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.